श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 19 जुलैपासून या 4 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल. गुरु नक्षत्र परिवर्तनानं दिवस बदलणार. अनेक मार्गाने येणार प्रचंड पैसा आणि नोकरी व्यवसायात यश मिळणार. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला सर्व 27 नक्षत्रांचा राजा मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र देवगुरु गुरुग्रहाशी संबंधित असते तेव्हा ते अत्यंत शुभ बनते आणि दुर्मिळ फळ देते. दरम्यान 19 जुलै रोजी गुरुदेव पुष्य नक्षत्राच्या 3ऱ्या टप्प्यात प्रवेश करतील. धार्मिक दृष्टिकोनातून गुरुचे पुष्य नक्षत्रातील संक्रमण सुख, समृद्धी, ज्ञान आणि संपत्ती वाढवते असे मानले जाते. गुरुचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी भाग्याचे द्वार ठरेल. चला जाणून घेऊया की या काळात कोणत्या 4 राशींना सर्वाधिक फायदा होईल. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. गुरुचा पुष्य नक्षत्रातील प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर अत्यंत फायदेशीर ठरेल. दीर्घकाळ ठेवलेली रक्कम अचानक परत मिळू शकते. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ असून भविष्यात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुला सर्वात मोठा शुभ ग्रह मानले जाते आणि अध्यात्मात गुरु म्हणजेच प्रत्यक्ष स्वामी समर्थ आहेत. गुरुचे हे पुष्य नक्षत्र परिवर्तन स्वामींच्या आशीर्वादानेच तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडणारे ठरेल. जर तुमच्यावर एखादे मोठे आर्थिक किंवा राजकीय संकट येणार असेल तर स्वामींच्या कृपेने त्याचा प्रभाव अत्यंत कमी होईल किंवा ते संकट टळेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता, भीती आणि चिंता दूर होऊन तुम्हाला मन शांतीचा अनुभव येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या उक्तीप्रमाणे रखडलेली कर्जमुक्ती, लग्नाचे बोलणे किंवा व्यवसायातील करार स्वामींच्या कृपेने यशस्वीरित्या पूर्ण होईल. राजकारण किंवा व्यवसायात योग्य निर्णय घेण्यासाठी स्वामी तुम्हाला बुद्धी आणि योग्य दिशा दाखवतील. रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या नामाचा कमीत कमी 1 माळ जाप करा. शक्य असल्यास रोज किंवा दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचा. मनामध्ये भीती किंवा चिंता वाटल्यास स्वामींचा तारक मंत्र नक्की म्हणा किंवा एका गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे अन्नदान करा. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यश तुमचेच असेल. 19 जुलै रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन गुरुचा प्रवेश झाल्यामुळे मेष राशीसाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक असणार आहे. नक्षत्रांचा राजा मानल्या गेलेला पुष्य नक्षत्रात गुरुचा प्रवेश झाल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक मोठे आणि भाग्यवान बदल घडून येतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि अनेक मार्गांनी अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी अडकलेले किंवा रखडलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. भविष्यासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहे. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि समाजात मान सन्मान, पद प्रतिष्ठा वाढेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. नवीन व्यावसायिक करार किंवा भागीदारीतून मोठा नफा होऊ शकतो. जुने चालत आलेले वाद आणि कौटुंबिक समस्या दूर होऊन कुटुंबात सुखशांती नांदेल. मानसिक ताण कमी झाल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील आणि जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते. मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन आर्थिक प्रगती आणि कर्जमुक्तीच्या दृष्टीने अत्यंत वरदान ठरणार आहे. या काळात धनसंचय वाढेल आणि कर्जाचे ओझे कमी होईल. नोकरी किंवा व्यवसायातून पैशांची आवक अचानक वाढेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होईल. तुमचे कुठे पैसे अडकले असतील किंवा मित्राला दिलेले कर्ज असेल तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमची बचत वाढेल आणि बँक बॅलन्स मजबूत होईल. धार्मिक कार्य किंवा शुभ कार्यात
पैसा खर्च होईल, ज्यामुळे मनाला समाधान लाभेल. जर तुम्ही जुन्या कर्जामुळे त्रस्त असाल तर या काळात ते फेडणे सोपे होईल. उत्पन्नातील वाढीमुळे तुम्ही कर्ज वेळेआधीच पूर्ण करू शकाल. जर तुम्हाला घर, गाडी किंवा व्यवसायासाठी बँक लोन हवे असेल तर ते कोणत्याही मोठ्या अडचणींशिवाय मंजूर होईल. पैशांच्या देवाणीघेवाणीवरून चाललेले कोर्ट कचेरीचे वाद किंवा वादविवाद तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, अन्यथा ते पैसे परत मिळण्यास अडचण येऊ शकते. घाईगडबडीत कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शेअर्स किंवा जमिनीत पैसे गुंतवा. मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे हे नक्षत्र परिवर्तन व्यवसायाचा विस्तार आणि प्रचंड नफा घेऊन येणारे ठरेल. व्यापार क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल आणि रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय उत्तम आहे. जुन्या व्यवसायाची नवीन शाखा उघडणे किंवा कामाचा आवाका वाढवणे फायदेशीर ठरेल. आयात निर्यात किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. नवीन भागीदार मिळतील, ज्यांच्या सहकार्यामुळे व्यवसायाला गती मिळेल. सरकारी कामे करणाऱ्या व्यावसायिकांना मोठे टेंडर्स किंवा नवीन कंत्राट मिळण्याचे मजबूत योग आहेत. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. तुमच्या व्यवसायाचा आगामी योजना किंवा रणनीती शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्यांसमोर शेअर करू नका. मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन लग्न आणि वैवाहिक आयुष्यासाठी अत्यंत आनंददायी आणि भाग्यवान ठरणार आहे. गुरुची शुभ दृष्टी तुमच्या नात्यांमधील गोडवा वाढवणारी ठरेल. ज्या तरुणींचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते त्यांच्या विवाहातील अडचणी दूर होतील आणि योग्य जोडीदार मिळेल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुमच्या मनासारखे स्थळ चालून येण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि लग्नाचा विचार करत असाल तर कुटुंबाकडून होणारा विरोध मावळेल आणि लग्नाला संमती मिळेल. पती पत्नीमधील जुने वाद, गैरसमज किंवा तणाव पूर्णपणे संपून नात्यात पुन्हा प्रेम आणि जवळीक वाढेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कठीण प्रसंगात जोडीदाराची खंबीर साथ लाभेल आणि परस्पर समन्वय अधिक मजबूत होईल. नवविवाहित जोडप्यांना या काळात संतान प्राप्तीचे शुभ संकेत मिळू शकतात. घरात लहान मुलांचे आगमन होण्याचे योग आहेत. मेष राशीच्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन मोठी पदे, अधिकार आणि जनसामान्यात प्रतिष्ठा वाढवणारे ठरेल. राजकीय पलटवार तुमचे वर्चस्व वाढवेल आणि विरोधकांवर मात करणे सोपे होईल. पक्षात किंवा प्रशासनात तुम्हाला एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचे मजबूत योग आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते आणि हायकमांडचा तुमच्यावर विश्वास वाढेल, ज्यामुळे तुमची राजकीय ताकद मजबूत होईल. तुमच्या लोककल्याणकारी कामांमुळे जनतेमध्ये तुमची प्रतिमा सुधारेल आणि नवीन समर्थक तुमच्याशी जोडले जातील. या काळात तुमचे वक्तृत्व प्रभावी ठरेल. तुमच्या जाहीर सभा किंवा बैठका अत्यंत यशस्वी होतील. तुमच्या राजकीय रणनीतीपुढे विरोधक निष्प्रभ ठरतील. जुने वाद किंवा कोर्ट कचेरीचे राजकारणातील प्रश्न तुमच्या बाजूने सुटतील. तुम्ही आखलेली राजकीय गणिते आणि डावपेच अगदी अचूक ठरतील, ज्यामुळे पक्षात तुमचे वजन वाढेल. यश मिळत असताना बोलण्यात नम्रता ठेवा, अन्यथा अंतर्गत विरोधक सक्रिय होऊ शकतात. जवळच्या कार्यकर्त्यांवर अंधश्रद्धा ठेवून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कागदपत्रे स्वतः तपासा. दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे संक्रमण एक वरदान आहे. तुमच्या राशीमध्ये गुरुची स्थिती आधीच बलवान आहे. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या बौद्धिक क्षमता आणि निर्णय क्षमतेची प्रशंसा करतील. व्यावसायिकांसाठी नवीन सौदे निश्चित करण्यासाठी किंवा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. नफ्यात वाढ होईल. काही काळापासून असलेला मानसिक ताण नाहीसा होईल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. कर्क राशीसाठी हा काळ गुरुग्रहाच्या उच्च स्थितीमुळे आधीच अनुकूल आहे आणि स्वामी समर्थ हे स्वतः गुरूंचे गुरु म्हणजे जगद्गुरू आहे. त्यामुळे स्वामींची भक्ती करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना या काळात स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती नक्कीच येईल. राजकारण, व्यवसाय किंवा कौटुंबिक जीवनात गुरु असल्यामुळे जर काही अडचणी आल्या तर स्वामींचे अदृश्य पाठबळ तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढेल. राजकारणात किंवा पैशांच्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यावा असा संभ्रम निर्माण झाल्यास स्वामी तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देतील. राजकीय धावपळ आणि तणावाच्या काळातही तुमचे मन शांत आणि स्थिर राहील.
रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 1 माळ जाप नक्की करा. कामाच्या ठिकाणी किंवा राजकारणात कितीही मोठे संकट आले तरी स्वामींचा तारक मंत्र श्रद्धेने म्हणा. यामुळे तुमचे विरोधक काहीही वाकडी करू शकणार नाही. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यात पिवळ्या रंगाचा पेढा किंवा खवा नैवेद्य म्हणून दाखवा. 19 जुलै 2026 रोजी होणारे देवगुरु बृहस्पतीचे पुष्य नक्षत्रातील परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली आणि फायदेशीर ठरणार आहे. गुरुग्रह सध्या तुमच्याच म्हणजे कर्क राशीत संचार करत आहे आणि 19 जुलैला तो पुष्य नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करेल. नक्षत्रांचा राजा मानला गेलेला पुष्य नक्षत्रात गुरुचा हा प्रवेश तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यालयात पदोन्नती किंवा नवीन चांगल्या संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कंत्राटी मिळतील आणि रखडलेले प्रकल्प पुन्हा वेगाने सुरू होतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व तसेच आदर वाढेल. अनेक मार्गांनी अचानक धनलाभ होण्याचे योग असून तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून किंवा शेअर्समधून चांगला परतावा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकून राहिलेले पैसे या काळात तुम्हाला परत मिळू शकतात. घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरात एखादी धार्मिक किंवा मांगलिक कार्य आयोजित केले जातील. बऱ्याच दिवसांपासून चालत असलेला मानसिक ताण कमी होऊन तुम्हाला आत्मिक शांतता लाभेल. 19 जुलै 2026 रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या आर्थिक बाजूसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अतिशय सकारात्मक ठरेल. गुरु तुमच्या राशीत उच्च स्थानात आहे, ज्यामुळे संपत्ती वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. जर तुमच्यावर आधीपासूनच मोठे कर्ज किंवा EMI असेल तर ते फेडण्यासाठी आवश्यक असणारा पैसा तुमच्याकडे येईल. जर तुम्हाला व्यवसाय किंवा घरासाठी नवीन कर्ज हवे असेल तर बँकाकडून ते सहज आणि कमी त्रासात मंजूर होईल. पैशांच्या देवाणघेवाणीवरून सुरू असलेले कोर्ट कचेरीचे वाद किंवा वादविवाद तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. 19 जुलै रोजी होणारे गुरु पुष्य नक्षत्र परिवर्तन कर्क राशींच्या व्यावसायिक प्रगतीसाठी दीर्घकालीन फायद्यांचे आणि स्थिरतेचे ठरेल. मात्र सध्या गुरुग्रह अस्तस्थितीत असल्याने व्यावसायिक निर्णय घेताना तुम्हाला एकाच वेळी संधी आणि सावधगिरी या दोन्ही गोष्टींचा समतोल साधावा लागेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि एकत्र घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. नवीन धोरणे आखण्यासाठी आणि भविष्यातील मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. बाजारात तुमच्या ब्रँडची पत वाढेल. नवीन लोकांशी जोडले गेल्यामुळे व्यवसायाला नवीन कंत्राटी मिळतील. बाजारात अडकलेले जुने पेमेंट मोकळे होईल, ज्यामुळे व्यवसायातील खेळते भांडवल सुधारेल. व्यवसायाचे नवीन लॉन्चिंग, मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग किंवा कोणताही मोठा विस्तार 9 ऑगस्ट नंतर करणे अधिक श्रेयस्कर राहील. अति आत्मविश्वास किंवा घाईमुळे चुकीच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते. प्रत्येक दस्तऐवज काळजीपूर्वक तपासा. नवीन व्यवसायात मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. 19 जुलै रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लग्न आणि वैवाहिक स्थितीसाठी अत्यंत सुवर्ण काळ घेऊन येत आहे. देवगुरु बृहस्पती हे विवाह आणि कौटुंबिक सौख्याचे कारक ग्रह असल्याने तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. जर तुमचे लग्न जमण्यात दीर्घकाळापासून अडथळे येत असतील तर ते अडथळे आता दूर होतील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगला सुशिक्षित आणि समजूतदार जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. ऑगस्ट महिन्यानंतर लग्नाची बोलणी वेगाने पुढे सरकतील आणि विवाह पक्का होईल. पती पत्नीमधील जुने मतभेद, गैरसमज आणि वाद मिळतील. नात्यात पुन्हा प्रेम आणि जवळीक निर्माण होईल. तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळेल, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर गुरुच्या कृपेने तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. 15 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात गुरु असल्यामुळे या दरम्यान विवाहाची तारीख ठरवणे किंवा साखरपुडा करणे टाळावे. 9 ऑगस्ट नंतर गुरुचा उदय झाल्यावर लग्नाचे विधी किंवा पक्के निर्णय घेणे अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. 19 जुलै 2026 रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे पद आणि प्रतिष्ठा वाढवणारे ठरेल. गुरु हा ज्ञान, न्याय आणि आदराचा कारक आहे, तर कर्क ही त्याची उच्च राशी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तुमचे वजन वाढेल. मोठे पद मिळण्याचे योग, पक्षात किंवा सरकारमध्ये तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी किंवा मोठे पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या बोलण्याचा आणि निर्णयांचा जनतेवर चांगला प्रभाव पडेल. लोक तुमच्याकडे एक सुजाण आणि विश्वासू नेता म्हणून पाहतील. पक्षातील वरिष्ठ नेते
आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्याचा फायदा तुम्हाला तिकीट मिळण्यात किंवा निर्णय प्रक्रियेत होईल. शत्रू किंवा तुमचे राजकीय विरोधक तुमच्यासमोर कुमकुवत होतील. तुमच्या रणनीतीमुळे विरोधकांचे डावपेच अपयशी ठरतील. पक्षांतर्गत लोक तुमच्या पाठीमागे राजकारण करू शकतात. तुमच्या योजना किंवा रणनीती ऐनवेळी उघड करू नका. जाहीर सभांमध्ये किंवा मीडियासमोर बोलताना शब्दांचा वापर अत्यंत विचारपूर्वक करा. चुकीच्या वक्तव्यामुळे प्रतिमेला धक्का बसू शकतो. कोणतीही नवीन राजकीय आघाडी किंवा मोठा करार करायचा असेल तर 9 ऑगस्ट नंतर करणे जास्त फायदेशीर ठरेल. तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुचे पुष्य नक्षत्रातील संक्रमण करिअर आणि शिक्षणात उत्कृष्ट परिणाम देईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपली प्रतिभा दाखवण्याची भरपूर संधी मिळेल. तुमचे वरिष्ठ आणि साहेब तुमच्या कामामुळे खूप प्रभावित होतील. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या बचतीत वाढ होईल. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला प्रत्यक्ष स्वामींचे रूप किंवा जगद्गुरू मानले जाते. जेव्हा गुरुग्रह स्वतःच्या अत्यंत आवडत्या आणि शुभ अशा पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत समान फळ देणारा काळ मानला जातो. सिंह राशीसाठी हा काळ स्वामींच्या आशीर्वादानेच अत्यंत फळदायी ठरणार आहे. राजकीय, आर्थिक किंवा कौटुंबिक आघाड्यांवर जी कामे कित्येक दिवसांपासून अडकली होती ती स्वामींच्या कृपेने संकटमुक्त होऊन मार्गी लागतील. व्यवसायात किंवा राजकारणात काय निर्णय घ्यावा हा गोंधळ उडाला असेल तर स्वामी तुम्हाला योग्य व्यक्तीच्या माध्यमातून किंवा अंतःप्रेरणेने अचूक दिशा दाखवतील. सिंह राशीचा स्वभाव राजासारखा असतो. स्वामींची कृपा तुमच्यातील अहंकार कमी करून तुम्हाला नम्र बनवेल, ज्यामुळे तुमची जनसामान्यातील लोकप्रियता आणखी वाढेल. दररोज किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करावा. कोणतीही मोठी राजकीय रॅली, निवडणूक, व्यावसायिक डील किंवा महत्त्वाच्या कामाला निघण्यापूर्वी स्वामी समर्थ तारक मंत्र आवर्जून ऐकावा किंवा वाचावा. शक्य असल्यास दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे आणि पिवळ्या रंगाचे पेढे किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि सबुरी ठेवा. भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द या काळात तुमच्यासाठी नक्कीच अनुभवाचा ठरेल. 19 जुलै 2026 रोजी होणारे गुरु ग्रहाचे पुष्य नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांचा राजा मानल्या जाणाऱ्या पुष्य नक्षत्रात गुरुचा प्रवेश सिंह राशीच्या जातकांसाठी प्रगतीचे आणि धनलाभाचे नवीन मार्ग खुले करेल. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. अडकलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि नवीन व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. या काळात तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. अनेक माध्यमातून पैशांचे आगमन झाल्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात परत मिळू शकतात. शेअर्स किंवा मालमत्तेमध्ये पूर्वी केलेली गुंतवणूक या काळात चांगला परतावा देईल. गुरु आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा कल धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीकडे वाढेल. घरात एखादी मंगल कार्य किंवा पूजा अर्चा संपन्न होऊ शकते. जोडीदारासोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक घट्ट आणि मधुर होतील. 19 जुलै 2026 रोजी होणाऱ्या गुरु पुष्य नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या आर्थिक स्थितीवर आणि कर्जमुक्तीवर अतिशय सकारात्मक प्रभाव पडेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि एकापेक्षा जास्त माध्यमातून धनलाभाचे योग येतील. भूतकाळात कोणाला दिलेले किंवा व्यवसायात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून, शेअर्समधून किंवा जमिनीच्या व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा होईल. तर तुमच्यावर आधीपासून कर्ज असेल तर या काळात ते फेडण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल आणि तुम्ही कर्जाच्या बोजापासून मुक्त व्हाल. कर्ज मंजुरी किंवा बँकेशी संबंधित काही कायदेशीर अडचणी असतील तर त्या दूर होऊन कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक सुधारल्यामुळे दैनंदिन गरजा किंवा व्यवसायासाठी नवीन कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. जरी काळ अनुकूल असला तरी कोणत्याही लॉटरी, जुगार किंवा सट्टा बाजारात विचार न करता मोठी रक्कम गुंतवू नका. पैसा येत असतानाच त्याचे योग्य नियोजन करून भविष्यासाठी बचत करणे फायदेशीर ठरेल. 19 जुलै 2026 रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यवसायासाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे.
व्यवसायाच्या दृष्टीने हे परिवर्तन अत्यंत भाग्यवान ठरेल. तुम्ही जर व्यवसायात काही नवीन बदल किंवा नवीन योजना लागू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन शाखा सुरू करणे किंवा नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात मोठे आणि फायदेशीर व्यावसायिक करार तुमच्या पदरात पडतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला विश्वासू आणि हुशार भागीदार मिळतील, ज्यांचा व्यवसायाला मोठा फायदा होईल. बाजारातील तुमची पत वाढेल आणि अचानक मोठा धनलाभ किंवा नफा होण्याची शक्यता निर्माण होईल. भांडवल अभावी किंवा इतर कारणामुळे तुमचे जे प्रकल्प थांबले होते ते या काळात पुन्हा वेगाने सुरू होतील. व्यवसायाशी संबंधित काही सरकारी परवाने, टेंडर किंवा कायदेशीर अडचणी असतील तर त्या दूर होऊन निर्णय तुमच्या बाजूने लागेल. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. त्यामुळे उत्पादकता वाढेल. तुम्हाला मालाला किंवा सेवेला बाजारात चांगली मागणी येईल आणि ग्राहकांसोबतचे संबंध सुधारतील. 29 जुलै 2026 रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या जातकांना लग्न आणि वैवाहिक जीवनासाठी अतिशय सुखद आणि अनुकूल बदल घेऊन येत आहे. गुरु हा विवाह आणि सौख्याचा कारक ग्रह असल्याने या परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. विवाह योग्य सिंह राशीच्या तरुण तरुणींचे विवाह जमण्याचे प्रबळ योग आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे योग्य आणि चांगला जोडीदार मिळेल. जर आधी विवाहाच्या बोलणीत काही अडचणी किंवा अडथळे येत असतील तर ते आता दूर होऊन लग्नाचे नक्षत्र नक्की येईल. जे लोक प्रेमविवाहात आहेत त्यांना त्या काळात कुटुंबाकडून संमती मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. पती पत्नीमधील जुने मतभेद, वाद किंवा गैरसमज दूर होतील. एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम वाढेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत धार्मिक स्थळांना किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचे योग येते, ज्यामुळे नात्यात जवळीक वाढेल. नवविवाहित जोडप्यांना या काळात संतान प्राप्तीचे शुभ संकेत मिळू शकतात. घरामध्ये आनंदाचे आगमन होईल. पती पत्नीने मिळून गुरुवारी विष्णू लक्ष्मीची पूजा करावी आणि केळीच्या झाडाला जल अर्पण करावे. यामुळे वैवाहिक जीवनातील स्थैर्य अधिक मजबूत होते. 19 जुलै रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी राजकारणात मोठे यश आणि पदप्रतिष्ठा देणारे ठरेल. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे आणि त्यातच गुरुचा हा शुभ प्रभाव तुमच्या राजकीय कारकिर्दीला मोठी गती देईल. तुमची निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण पाहून पदश्रेष्ठी तुमच्यावर मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. जर तुम्ही आगामी निवडणुकांसाठी इच्छुक असाल तर पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. सरकारी अधिकारी आणि प्रशासकीय वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल. तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. तुमच्या बोलण्याचा आणि कामाचा जनतेवर चांगला प्रभाव पडेल. तुमची लोकप्रियता आणि जनाधार वेगाने वाढेल. तुमचे विरोधक किंवा राजकीय शत्रू या काळात तुमच्यासमोर कुमकुवत ठरतील. त्यांच्या योजना अपयशी ठरतील. पक्षातील वरिष्ठ नेते आणि अनुभवी व्यक्तींचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे राजकीय पटलावर तुमची स्थिती मजबूत होईल. तुम्ही आखलेली राजकीय रणनीती किंवा योजना या काळात तंतोतंत यशस्वी ठरेल. आणि चौथी भाग्यवान रास आहे धनुराशी. तुमच्या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे त्याच्या नक्षत्रातील बदलाचा तुमच्या जीवनावर थेट आणि सकारात्मक परिणाम होईल. गेल्या काही महिन्यांपूर्वी रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. प्रत्येक वळणावर नशीब तुम्हाला साथ देईल. या काळात तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची किंवा एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर तुमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला जनाचा गुरु मानले जाते आणि अध्यात्मात आपण श्री स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक आणि साक्षात गुरूंचे गुरु मानतो. 19 जुलै रोजी होणारे गुरुचे पुष्य नक्षत्रातील परिवर्तन म्हणजे एका प्रकारे स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती आहे. राजकारण, व्यवसाय किंवा आर्थिक आघाड्यांवर तुमचे विरोधक कितीही सक्रिय झाले तरी स्वामींच्या कृपेने त्यांची डावपेच उलटतील. जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गोंधळून जाल तेव्हा स्वामी तुम्हाला बुद्धीच्या रूपाने अचूक मार्ग दाखवतील. स्वामींचे "घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वाक्य या काळात तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. तुमचे आत्मबळ वाढेल. अडकलेली रखडलेली कामे स्वामींच्या कृपेने अचानक मार्गी लागतील. रोज किमान 1 किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. गुरुवारी किंवा शक्य असल्यास रोज स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून आरती करा आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. कोणतीही मोठी राजकीय सभा, व्यावसायिक बैठक किंवा महत्त्वाच्या कामाला निघताना स्वामी तारक मंत्र आवर्जून ऐका किंवा म्हणा. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि सबूर ठेवा. तुमच्या कष्टाची चीज नक्की होईल. 19 जुलै 2026 रोजी होणारे गुरुग्रहाचे पुष्य नक्षत्रातील परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ, सकारात्मक आणि अनुकूल ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांचा राजा मानल्या गेलेल्या पुष्य नक्षत्रात गुरुचा हा प्रवेश धनुराशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचे द्वार उघडणारा सिद्ध होईल. अडकलेले किंवा रखडलेले पैसे या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक तंगी दूर होऊन बँक बॅलन्स वाढेल. जर तुम्ही जमीन जुमला, घर किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात नवीन आणि चांगल्या संधी चालून येतील. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील आणि तुमच्या कामात सकारात्मक बदल दिसून येतील. व्यावसायिक लोकांना नवीन भागीदारीतून किंवा योजनातून मोठा नफा मिळू शकतो. गुरुच्या पुष्य नक्षत्र परिवर्तनामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक उन्नती आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे मजबूत योग निर्माण होत आहेत. एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे कुठे पैसे अडकले असतील किंवा मित्राला, नातेवाईकाला दिलेले पैसे परत मिळत नसतील तर ते या काळात परत मिळतील. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. विनाकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण येईल, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुमच्यावर जुने कर्ज किंवा आर्थिक दायित्व असेल तर ते फेडण्यासाठी आवश्यक असणारा पैसा तुमच्याकडे येईल. जर तुम्हाला नवीन घर, गाडी किंवा व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर ते कमी त्रासात आणि सुलभ अटींवर मंजूर होईल. तुमचे आर्थिक व्यवहार सुधारल्यामुळे बँकेतील तुमची पत आणि क्रेडिट स्कोअर अधिक मजबूत होईल. कोणालाही या काळात मोठ्या रकमेचे वैयक्तिक कर्ज देणे टाळा, कारण ते पैसे बुडण्याची शक्यता असते. हातात पैसा येत आहे म्हणून चैनीच्या गोष्टींवर आवाजवी खर्च करू नका. गुरुच्या पुष्य नक्षत्र परिवर्तनामुळे धनुराशीच्या जातकांसाठी व्यवसाय, उद्योग आणि व्यापारात सुवर्णकाळ सुरू होत आहे. पुष्य नक्षत्र हे पोषण आणि स्थिरतेचे प्रतीक असल्यामुळे तुमच्या व्यवसायाला या काळात एक नवी आणि मजबूत दिशा मिळेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्वतःचा नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय भाग्यवान ठरेल. सरकारी परवानग्या, कागदपत्रे किंवा जागेची समस्या यामुळे रखडलेली कामे आता मार्गी लागतील. या काळात नवीन व्यक्तींसोबत केलेली भागीदारी दीर्घकालीन नफा देणारी ठरेल. तुमच्या चालू व्यवसायात नवीन मशिनरी, नवीन तंत्रज्ञान किंवा अधिक भांडवल गुंतवण्यासाठी हा काळ उत्तम आहे. बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला भन्नाट आणि यशस्वी बिझनेस कल्पना सुचतील. तुमची रणनीती आणि संवाद कौशल्य सुधारल्यामुळे नवीन ग्राहक जोडले जातील आणि विक्रीत मोठी वाढ होईल. या काळात व्यवसायामध्ये जास्त मोठी उधारी देणे टाळा, अन्यथा तो पैसा अडकून पडू शकतो. गुरुग्रह हा संयमाचा कारक आहे, त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांवर नीट वाचन केल्याशिवाय सह्या करू नका. गुरुच्या पुष्य नक्षत्र परिवर्तनामुळे धनुराशीच्या जातकांसाठी लग्न आणि आर्थिक स्थिती या दोन्ही आघाड्यांवर अत्यंत सुखद आणि प्रगतिकारक बदल घडून येत आहे. हा काळ तुमच्या वैयक्तिक आणि व्यावहारिक आयुष्याला स्थिरता देणारा ठरेल. ज्या अविवाहित लोकांच्या लग्नात बऱ्याच काळापासून अडचणी येत होत्या त्यांचे विवाह जमण्याचे मजबूत योग आहेत. मनासारखाच आणि सुयोग्य जोडीदार मिळेल. लग्न झालेल्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. तुमच्या प्रत्येक निर्णयात जोडीदार खंबीर पाठिंबा मिळेल. तुमच्या जोडीदाराला नोकरी किंवा व्यवसायात मोठे यश मिळाल्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. पती पत्नीमध्ये काही कारणास्तव मतभेद किंवा तणाव असेल तर तो संपूर्ण नात्यात पुन्हा प्रेम आणि विश्वास निर्माण होईल. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अधिक मजबूत होतील. अचानक धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. हातात पैसा टिकून राहील. भविष्यासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरात भौतिक सुख सुविधांचा खरेदीवर खर्च होईल, जे तुमच्या समृद्धीचा संकेत असेल. हा काळ असा आहे जिथे लग्नानंतर काही लोकांचे भाग्य उजळू शकते. तर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने कोणताही नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक केली तर त्यात दुप्पट फायदा होण्याची शक्यता निर्माण होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.